हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट फिजिओलॉजी मध्ये आज आपण पाहणार आहोत फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. तर फोटोसिंथेसिस म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत. तर डेफिनेशन ऑफ फोटोसिंथेसिस. Photosynthesis is the process by which autotrophic organisms use light energy to make sugar and oxygen gas from carbon dioxide and water. तर photosynthesis म्हणजे the process by which autotrophic organism म्हणजे असे सजीव जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. Autotrophic organism use light energy to make sugar and oxygen gas from carbon dioxide and water. तर फोटोसिंथेसिस काय आहे, तर ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम जे आहे ते लाईट एनर्जीचा वापर करून लाईट एनर्जीच्या मदतीने शुगर आणि ऑक्सिजन तयार करतात वातावरणातील कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर घेऊन. तर ही झाली फोटोसिंथेसिसची डेफिनेशन. तर डेफिनेशन आहे photosynthesis is the process by which autotrophic organism use light energy to make sugar and oxygen gas from carbon dioxide and water. त्यानंतर आहे it occurs in plant, algae and some prokaryotes. तर फोटोसिंथेसिस ची प्रोसेस ही प्लांट्स मध्ये, अल्गी मध्ये आणि काही प्रोकॅरियोट्स मध्ये ऑकर होते. त्यानंतर anabolic it is anabolic process. स्मॉल मॉलिक्युल्स यामध्ये स्मॉल मॉलिक्युल्स कंबाईन होतात. त्यानंतर ही एट्रोगोनिक प्रोसेस आहे, म्हणजे यामध्ये एनर्जी स्टोअर केल्या जाते, स्टोअर करून ठेवल्या जाते आणि स्टोअर ॲज अ कार्बोहायड्रेट इन देअर बॉडीज. तर एनर्जी ही कार्बोहायड्रेट्स हे प्लांटच्या बॉडीमध्ये प्रोडक्ट म्हणून सेव्ह केल्या जातात. तर अशा प्रकारे ही आपण पाहिलं फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिसचा फॉर्म्युला आहे 6CO2 plus 6H2O in presence of light energy gives C6H12O6 plus 6O2. तर हा आहे आपल्या फोटोसिंथेसिसचा फॉर्म्युला जो आपल्याला लर्न करावा लागेल, जो आपल्याला एक्झाम मध्ये विचारला सुद्धा जाऊ शकतो. तर हा फॉर्म्युला आपल्याला लर्न करावा लागेल. त्यानंतर इथे आपल्याला या पिक्चर मध्ये स्टेजेस ऑफ फोटोसिंथेसिस दिसत आहे. यामध्ये लाईट एनर्जी युटिलाइज करून जो प्लांटचा लीफ सरफेस आहे किंवा प्लांट मधले जे क्लोरोप्लास्ट आहे, तर त्यामध्ये कशा पद्धतीने फोटोसिंथेसिसची प्रोसेस ऑकर होते तर ते दिले आहे. तर इथे फोटोसिंथेसिसची जी फर्स्ट प्रोसेस आहे तर त्यामध्ये वॉटरच्या मदतीने थॅलाकॉइड मध्ये लाईट रिएक्शन होऊन वॉटरच्या मदतीने इथे O2 रिलीज केला जातो. त्यानंतर ही थॅलाकॉइड मध्ये जी प्रोसेस जी आहे त्यामध्ये जे ATP किंवा NADP सिंथेसाइज होतात तर ते कॅल्विन सायकल मध्ये युटिलाइज करून यामध्ये CO2 चं युटिलायझेशन जे स्ट्रोमा मध्ये आपली कॅल्विन सायकल फॉलो करून जिथे शुगर किंवा स्टार्च फॉर्मेशन होतं आणि हे सर्व क्लोरोप्लास्ट मध्ये ऑकर होतं. तर अशा पद्धतीने या स्टेजेस ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला या डायग्राम मध्ये दिसून येतात. त्यानंतर आहे C3 पाथवे. C3 पाथवे काय आहे, तर लाईट रिएक्शन जनरेट हाय एनर्जी मॉलिक्यूल टू रन द डार्क रिएक्शन्स. तर लाईट रिएक्शन्स ज्या आहेत तर जनरेट हाय एनर्जी मॉलिक्यूल, त्यामधून हाय एनर्जी मॉलिक्यूल जनरेट होतात टू रन द डार्क रिएक्शन, जे डार्क रिएक्शन किंवा कॅल्विन सायकल मध्ये कामी येतात. The first step of Calvin cycle is the fixation of carbon by Rubisco using carbon dioxide and ribulose 1,5 biphosphate as a substrate. तर कॅल्विन सायकल मध्ये रुबिस्को एन्झाइमच्या मदतीने
कार्बन डायऑक्साईड आणि रायबुलोज 1,5 बायफॉस्फेट हे सबस्ट्रेट मिळतात. The Calvin cycle in which 3-phosphoglycerate is formed and goes on to form sucrose for export or starch. तर यामध्ये 3-phosphoglycerate फॉर्म होतो आणि सुक्रोज आणि स्टार्च सुद्धा एक्सपोर्ट केले जातात या C3 पाथवे मध्ये. इट इज अ सायक्लिक रिएक्शन occurring in the dark phase of photosynthesis. तर C3 पाथवे म्हणजे यामध्ये जी कॅल्विन सायकल येते तर ही सायक्लिक रिएक्शन आहे occurring in dark phase of photosynthesis. फोटोसिंथेसिसच्या डार्क फेज मध्ये ऑकर होते. In this reaction O2 is converted into sugar and hence it is a process of carbon fixation. तर या रिएक्शन मध्ये CO2 जो आहे तर तो कन्वर्टेड इंटू शुगर, CO2 चं कन्वर्शन शुगर मध्ये होतं and hence it is a process of carbon fixation. तर म्हणजे ही कशाची प्रोसेस आहे ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड इज कन्वर्टेड इंटू शुगर, तर ही कार्बन फिक्सेशनची प्रोसेस आहे. तर यामध्ये या छोट्याशा सायकल मध्ये ही मेसोफिल सेल आहे. तर यामध्ये हा जो CO2 आहे तर तो एन्झाईम रुबिस्कोच्या मदतीने 3-PGA फॉर्म करतो आणि नंतर यामध्ये अनेक रिएक्शन्स होऊन शुगर मॉलिक्युल्स फॉर्म होतात ज्यामध्ये फ्रुक्टोज तयार होते, त्यापासून ग्लुकोज आणि स्टार्च तयार होतात. तर अशा पद्धतीने ही केल्विन सायकल आहे. केल्विन वॉज अवॉर्डेड नोबेल प्राइज फॉर दिस वर्क इन 1961. तर केल्विन या सायंटिस्टला या शोधासाठी 1961 मध्ये नोबेल प्राइज सुद्धा मिळालेलं होतं. द केल्विन सायकल वॉज फर्स्ट ऑब्झर्व बाय मेल्विन केल्विन इन क्लोरेला युनिसेल्युलर ग्रीन अल्गी. तर ही सायकल सर्वात आधी मेल्विन केल्विन या सायंटिस्टने क्लोरेला मध्ये पाहिली होती, जो युनिसेल्युलर ग्रीन अल्गी आहे. Since the first stable compound in Calvin cycle is 3-carbon compound, the cycle is also called as C3 cycle. तर यामध्ये जो फर्स्ट स्टेबल कंपाऊंड फॉर्म होतो 3-phosphoglyceric ऍसिड, तर तो 3-कार्बन कंपाऊंड आहे, त्यामुळे याला C3 सायकल सुद्धा म्हणतात. म्हणजे केल्विन सायकल म्हणजेच आपली C3 सायकल. तर जेव्हा आपल्याला C3 सायकल किंवा केल्विन सायकल बद्दल विचारले जाते तर आपल्याला ही सर्व माहिती लिहावं लागेल आणि ही सायकल सुद्धा काढावी लागेल. तर यामध्ये हा ऍटमॉस्फिअरिक CO2 आहे, तर तो एन्झाईम रुबिस्कोच्या मदतीने इथे 3-PGA फॉर्मेशन होतं. तर त्यामधून जी एनर्जी रिलीज होते तर ते लिपिड्स आणि प्रोटीन्सच्या सिंथेसिससाठी ते वापरले जातात 3-PGA. त्यानंतर 3-PGA चं कन्वर्शन म्हणजे G3 प्रोडक्ट मध्ये होतं, ग्लुकोजच्या प्रोडक्ट मध्ये. तर ड्युरिंग विच ATP इज कन्वर्टेड इंटू ADP आणि NADP इज कन्वर्टेड NADPH इज कन्वर्टेड इंटू NADP आणि ड्युरिंग विच द एनर्जी म्हणजे यावेळी जी एनर्जी रिलीज होते यामध्ये जी एनर्जी वापरली जाते तर ती आहे लाईट रिएक्शन मधली एनर्जी यामध्ये युटिलाइज केले जाते ATP पासून ADP च्या कन्वर्शन मध्ये किंवा NADPH पासून NAD मध्ये, ज्याद्वारे 3-PGA पासून आपले शुगर प्रोडक्ट फॉर्मेशन होते 3-कार्बन कंपाऊंडचे G3 प्रोडक्ट. तर त्यामध्ये पुन्हा आपल्या इथे स्टार्च फॉर्मेशन शुगर फॉर्मेशन झालेलं आहे. त्यानंतर RU5P प्रोडक्ट तयार होतात जो 5-कार्बन कंपाऊंड आहे. त्यानंतर RUBP formation during which ATP is converted into ADP and then again in presence of atmospheric CO2 the Rubisco enzyme act and formation of again 3-PGA product.
phosphoglyceric acid product which is 3 carbon compound form. तर अशा पद्धतीने ही सायकल C3 सायकल आहे, तर ती आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. त्यानंतर C4 pathway. It is the alternate pathway of C3 cycle to fix CO2. तर it is alternate pathway for C3 cycle to fix CO2. हा alternate pathway आहे. In this cycle, the first formed stable compound is 4 carbon compound known as oxaloacetic acid. तर यामध्ये 4 carbon compound हा पहिला स्टेबल प्रोडक्ट असतो, तो 4 कार्बन कंपाऊंडचा असतो, त्यामुळे त्याला C4 सायकल म्हटलं जातं. तर तो कंपाऊंड असतो ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. तर आपल्याला हे आपल्याला एक्झाम मध्ये ब्लँक मध्ये विचारल्या जाऊ शकते किंवा आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये. तर C4 सायकल मध्ये फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट असतो ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड आणि C3 पाथवे मध्ये असतो PGA, phosphoglyceric acid. Hence it is called C4 cycle. The pathway is also called as Hatch and Slack as they work out the pathway in 1966. तर या पाथवेला हॅच अँड स्लॅक पाथवे सुद्धा म्हणतात, म्हणजे या सायंटिस्टने त्यावर वर्क केलं होतं म्हणून. दिस पाथवे इज कॉमनली सीन इन मेनी ग्रासेस, शुगरकेन, मेज, सोरगम अँड अमॅरॅन्थस. तर हा पाथवे मेनी ग्रासेस, शुगरकेन, मेज, सोरगम अँड अमॅरॅन्थस मध्ये म्हणजे फाउंड होतो C4 पाथवे. तर यामध्ये हा अल्टरनेट पाथवे आहे C3 सायकलचा, C3 पाथवेचा. तर यामध्ये ऍटमॉस्फिअरिक CO2 युटिलाइज करून फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट फॉर्मेशन होतो ऑक्झॅलोएसिटेट, त्यानंतर मॅलेट, त्यानंतर पायरुवेट फॉर्मेशन ड्युरिंग विच CO2 रिलीज होतो त्यावेळी. तर तो कॅल्विन सायकल मध्ये म्हणजे C3 सायकल मध्ये वापरला जातो. त्यानंतर पायरुवेट आणि पायरुवेट नंतर PP ड्युरिंग विच AMP is converted into ATP. तर अशा पद्धतीने ही C4 पाथवे आहे. तर लाइट रिएक्शन ऑफ photosynthesis or light dependent reaction. Photosynthesis begin with the light reaction which is carried out only during the day in the presence of sunlight. In plants, the light dependent reaction takes place in the thylakoid membranes of chloroplast. तर light reaction of photosynthesis किंवा light dependent reaction. Photosynthesis begin with the light reaction which is carried out only during the day. तर जी लाइट रिएक्शन फोटोसिंथेसिस मध्ये होते, फोटोसिंथेसिसची जी लाइट रिएक्शन आहे तर ती फक्त दिवसा होते, कारण दिवसा लाइट असतो इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये होते. इन प्लांट्स द लाइट डिपेंडंट रिएक्शन टेक्स प्लेस इन द थॅलाकॉइड मेम्ब्रेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट. तर प्लांट मध्ये ज्या थॅलाकॉइड मेम्ब्रेन्स असतात क्लोरोप्लास्टच्या, तर तिथे ही लाइट डिपेंडंट रिएक्शन टेक्स म्हणजे तिथे अकर होते. The grana member bound sacs like structure present inside the thylakoid function by gathering light and is called photosystems. तर जे थॅलाकॉइड मध्ये जे ग्रॅना असतात, आपण आधी प्लांट सेलचं स्ट्रक्चर पाहिलं, तर त्यामध्ये जे ग्रॅना आहे तर त्यामध्ये लाइट गॅदर होऊन ते फोटोसिस्टमचं फंक्शन फॉलो करतात. These photosystems have large complexes of pigments and proteins molecules present within the plant cell which play the primary role during the process of light reaction of photosynthesis. तर large complex pigment plant cell मध्ये फॉर्म होतात which play the primary role during the process of light reaction of photosynthesis. There are two types of photosystems, photosystem 1 and photosystem 2. Under the light dependent reaction, the light energy is converted into ATP and NADP. तर light dependent reaction मध्ये light energy ATP आणि NADPH मध्ये
कन्वर्ट होते विच आर यूज इन द सेकंड फेज ऑफ फोटोसिंथेसिस, जे फोटोसिंथेसिसच्या सेकंड फेज मध्ये युटिलाइज केले जाते. ड्यूरिंग द लाइट रिएक्शन ATP and NADPH are generated by two electron transport chains. Water is used and oxygen is produced. तर यामध्ये ऑक्सिजन प्रोड्यूस केला जातो. The chemical equation in the light reaction of photosynthesis can be reduced to, तर इथे हे केमिकल रिएक्शन दिलेलं आहे. 2H2O plus 2 NADPH plus 3 ADP plus 3 Pr which gives O2 plus 2 NADPH plus 3 ATP. तर अशा पद्धतीने हे रिएक्शन दिलेली आहे. त्यानंतर आहे डार्क रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस और लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन. तर ही जी डार्क रिएक्शन आहे किंवा त्यालाच म्हणतात लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन. डार्क रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड कार्बन फिक्सिंग रिएक्शन. It is a light independent process in which sugar molecules are formed from the water and carbon dioxide molecule. तर ही लाइट इंडिपेंडेंट प्रोसेस आहे इन विच ज्यामध्ये शुगर मॉलिक्युल्स फॉर्म होतात फ्रॉम द वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मॉलिक्युल पासून शुगर मॉलिक्युल फॉर्म होतात. द डार्क रिएक्शन ऑकर इन द स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट वेअर दे युटिलाइज द NADPH and ATP product of the light reaction. तर ही डार्क रिएक्शन जी आहे ही क्लोरोप्लास्ट मध्ये होते. Plant capture the carbon dioxide from the atmosphere through stomata and proceed to the Calvin photosynthesis cycle. तर कार्बन डायऑक्साइड कॅप्चर करून स्टोमॅटाच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड कॅप्चर करून फोटोसिंथेसिस केल्या जाते. In the Calvin cycle, the ATP and NADPH formed during the light reaction drive the reaction and convert 6 molecules of carbon dioxide into 1 sugar molecule or glucose. त्यानंतर हे केमिकल रिएक्शन दिलेली आहे. त्यानंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस इज इसेन्शियल फॉर द एक्झिस्टन्स ऑफ ऑल लाइफ ऑन अर्थ. It serves as crucial role in the food chain. The plants create their food using process, thereby forming primary product. तर फोटोसिंथेसिस इसेन्शियल प्रोसेस आहे ज्यामध्ये फूड प्रोसेसिंगची ही इसेन्शियल आहे. म्हणजे फूड चेन मध्ये हा इसेन्शियल फोटोसिंथेसिसचा इसेन्शियल रोल आहे. The plants create their food using this process, thereby forming the primary producers. तर प्लांट्स सनलाइटच्या मदतीने त्यांचे फूड तयार करतात. तर प्लांट्स आहेत प्रायमरी प्रोड्युसर्स. तर फूड चेनची ही सर्वात महत्त्वाची फूड चेन मध्ये सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन विच इज नीडेड बाय मोस्ट ऑर्गॅनिझम फॉर देअर सर्व्हायवल. तर फोटोसिंथेसिस मध्ये ऑक्सिजनचं प्रोडक्शन सुद्धा होतं which is needed by most of organisms for their survival. म्हणजे फोटोसिंथेसिस ही इतर अदर सजीवांसाठी असलेली सर्वात महत्त्वाचे जे जीवनावश्यक घटक आहे तर ते तयार करण्याची इसेन्शियल प्रोसेस आहे. ज्यामध्ये प्लांट फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये प्लांट सजीवांचा स्वतःसाठी तसेच इतर सजीवांसाठी सुद्धा अन्न तयार करतं आणि ऑक्सिजन सुद्धा तयार करतं जे सर्व सजीवांसाठी इसेन्शियल आहे. तर अशा पद्धतीने हे इम्पॉर्टन्स ऑफ फोटोसिंथेसिस आहे. तर याच बरोबर आज आपण इथे थांबूया. थँक्यू.